समाधान शिबिराच्या या ठिकाणी उपस्थित आपल्या या मानवत नगरीचे नगराध्यक्ष आदरणीय कृष्णरावजी लाड साहेब, उपस्थित आपल्या या विभागाच्या उपविभागीय अधिकारी सौ संगीताताई चव्हाण, सोनपेठ, मानवत, पाथरी या तिन्ही तालुक्यातील पंचायत समितीचे आमचे सर्व सभापती, उपसभापती व त्यांचे सर्व सन्मान्य सदस्य, या मतदारसंघातील तिन्ही तहसीलदार, तिन्ही गट विकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, या मतदारसंघातील आमचे सर्व आदरणीय सन्मान्य जिल्हा परिषदेचे सर्व सदस्य, सर्व पंचायत समितीचे सदस्य, सर्व आमचे नगरपालिकेचे सदस्य, सर्व आजी माजी पदाधिकारी, सर्व विभागातील आमचे सर्व विभाग प्रमुख, त्यांचे सर्व कर्मचारी, सर्व आमचे आजी माजी पदाधिकारी, सर्व आमचे पत्रकार मित्र, मोठ्या संख्येने उपस्थित असलेले आमचे सर्व तिन्ही तालुक्यातून आलेले आमचे सर्व विविध लाभार्थी, सर्व आमच्या माता भगिनी, सर्व आमचे वडीलधारी बंधू भगिनी, खरं तर आज 22 जुलै आणि आज महाराष्ट्र शासनातील या राज्यातील आपल्या सर्वांचे आवडते आदरणीय नेते, माझे नेते आदरणीय अजितदादा पवार यांचा खरं तर वाढदिवस, परंतु दुर्दैवाने 6 महिन्यापूर्वी असा काही काळाचा घाला की त्यामध्ये कैलासवासी आदरणीय दादांना आपल्याला सर्वांना सोडून जावं लागलं आणि आज त्यांच्याच जन्मदिवसाच्या निमित्तानं आपण जयंती साजरी करण्याचं राज्य सरकारनं ठरवलं आणि प्रत्येक गावामध्ये, आपल्या सर्व कार्यालयांमध्ये, सर्व शाळांमध्ये दादांची जयंती आज त्या ठिकाणी साजरी केली गेली आणि आज त्याच माध्यमातून आज आपलं हे समाधान शिबिर सुद्धा त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी आपण आयोजित केलेलं आहे राज्य सरकारच्या माध्यमातून. दादांबद्दल बोलणं आपल्या सर्वांना माहिती आहे की दादा एक कणखर नेतृत्व होते आणि या प्रगतशील महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्यासाठी मागच्या 35 वर्षापासून त्यांनी सातत्यानं प्रयत्न करून या राज्याला पुढे घेऊन जाण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले. कणखरपणा, दिलेला शब्द त्या ठिकाणी पूर्ण करून दाखवणारा आणि प्रशासनाची अत्यंत मजबूत असलेली पकड, एक लोकांमध्ये मिळून मिसळून तळागाळातले सर्व समस्या, सर्व प्रश्नांची जाण असणारा एकमेव नेता असलेले अजितदादा हे खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राला आपण सर्वांनी त्या ठिकाणी ओळखलेले आणि आज ते आपल्यातनं निघून गेलेले. आमच्या सर्वांसाठीच अत्यंत दुर्दैवी ही घटना आहे आणि कधी स्वप्नातही नाही तर कधी असं वाटलं सुद्धा नाही की त्यांचा वाढदिवस आज जयंतीच्या निमित्तानं आपल्याला साजरा करायची वेळ येणार. कारण दरवर्षी आम्ही त्यांचा वाढदिवस मोठ्या संख्येने आणि मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळे उपक्रम घेऊन आपण साजरे करायचे. दुर्दैवानं त्यांचाच वाढदिवस आज जयंतीच्या रुमानं आम्हाला त्या ठिकाणी साजरा करावा लागत नाही. खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांसाठीच हे दुर्दैव. त्याच्याच उलट बाजू खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्यासाठी एक गतिमान प्रशासन असेल, पारदर्शक कारभार असेल आणि विश्वसनीयता ज्या व्यक्तिमत्वामध्ये असेल, या महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्यासाठी देशामध्ये क्रमांक 1 चा राज्य करण्यामध्ये ज्यांनी मागच्या 10 वर्षापासून प्रयत्न केलेले आहेत, त्याच आपल्या लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा आज जन्मदिवस आहे. हे दोन्ही औचित्य साधून खऱ्या अर्थानं हे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर आपण त्या ठिकाणी राज्यामध्ये प्रत्येक मतदारसंघामध्ये आपण आयोजित करतो आणि आपल्या सर्वांना माहिती आहे मुख्यमंत्र्यांची कामगिरी, मुख्यमंत्री कशा पद्धतीने फडणवीस साहेब त्या ठिकाणी काम करत आहेत, या राज्याला कशा पद्धतीने पुढे घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करत आहेत. अनेक मोठमोठाले प्रकल्प त्या ठिकाणी या राज्यामध्ये यावे आणि आपल्या सर्व
घटकांना सोबत घेऊन काम करताना रोजगार निर्मिती असेल, उत्पन्न वाढीच्या माध्यमातून असेल, अनेक उद्योगधंदे या राज्यामध्ये येण्यासाठी असेल, आपल्या या राज्याला प्रत्येक मतदारसंघाला पुढे घेऊन जाण्यासाठी भरघोस निधीच्या माध्यमातून सुजलाम सुफलाम करण्याच्या माध्यमातून असेल, असे अनेक निर्णय मागच्या अनेक वर्षामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतलेले आहेत आणि त्याच माध्यमातून आज त्यांचा सुद्धा जन्मदिवस आहे. खरं तर मी दादांना भावपूर्ण श्रद्धांजली या जयंतीच्या निमित्ताने व्यक्त करतो आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांच्याच वतीने पाथरी विधानसभा मतदारसंघाच्या वतीने त्यांच्या भावी आयुष्यासाठी आपण सर्व मिळून ईश्वरचरणी प्रार्थना करू की त्यांना हा महाराष्ट्र खऱ्या अर्थानं देशामध्ये एक नंबरचा राज्य करण्यासाठी आपण सर्व त्यांच्या पाठीशी उभं राहून ईश्वर त्यांना तशाच पद्धतीची ताकद द्यावी, त्याबद्दल त्यांनाही जन्मदिवसाच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा देतो. आज हे समाधान शिबिर या ठिकाणी आयोजित केलेले आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये हे शिबिर त्या ठिकाणी आयोजित करावं राज्य शासनानं त्या ठिकाणी सूचना केली आहे आणि त्याच माध्यमातून आपण मानवत शहर या ठिकाणी ते निवडलेले. प्रत्येक तालुक्यात दरवर्षी वेगवेगळे कार्यक्रम आपल्याला घ्यायचे. त्या माध्यमातून यावर्षी मानवत असेल, पुढच्या वर्षी पाथरी असेल, त्यानंतर सोनपेठ असेल, अशा पद्धतीने आपल्याला त्या माध्यमातून हे सर्व कार्यक्रम घ्यायचे आहेत. अनेक लाभार्थी आज वेगवेगळ्या माध्यमातून प्रत्येकाला कुणाला शेतीच्या माध्यमातून असेल, भूमिलेखच्या अभिलेखच्या माध्यमातून असेल, SIR माध्यमातून असेल किंवा अन्य काही योजना आहेत त्याच्या माध्यमातून ज्यांनी उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे त्यांनाही या ठिकाणी त्यांचा गौरव आपल्याला काही या ठिकाणी या कार्यक्रमाच्या माझ्या भाषणाच्या नंतर करायचा आहे आणि काही लाभार्थी आहेत त्यांना सुद्धा त्याचं प्रमाणपत्राचं वाटप त्या ठिकाणी करायचं. मी आपल्या सर्वांना या ठिकाणी सांगतो की राज्य सरकारची परिस्थिती खऱ्या अर्थानं अत्यंत नाजूक आहे आणि अशाही परिस्थितीमध्ये आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आहेत, आदरणीय सुनेत्रा वहिनी आहेत. एक चांगल्या पद्धतीने या राज्याचा कारभार एक पारदर्शक प्रमाणे, प्रामाणिकपणाने आणि गतिमानतेने या ठिकाणी पुढे घेऊन जातात. हे खरं तर उल्लेखनीय काम या ठिकाणी त्यांच्या ठिकाणच्या माध्यमातून चालू आहे. अनेक प्रभावी योजना आपल्या माध्यमातून राज्य सरकारच्या माध्यमातून आपल्या या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सुरुवात आहे. त्यामध्ये आता झालेली कर्जमाफी आहे. खऱ्या अर्थानं अनपेक्षित असं कार्य आणि अनपेक्षित असं धाडस मुख्यमंत्री आणि या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी केलेले आहे आणि 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी आपल्या या राज्यातल्या शेतकऱ्यांना अशा अडचणीच्या काळामध्ये दिलेली. म्हणजे आपल्या अनेक लोक मध्यंतरीच्या काळामध्ये ज्यावेळेस विधानसभेमध्ये 2 लाखापर्यंतची कर्जमाफी त्या ठिकाणी झाली, अनेक लोक आम्हाला त्या ठिकाणी हिनवू लागले. कशा पद्धतीचं त्याची रचना असणार आहे, किती शेतकरी त्याच्यामध्ये पात्र होणार आहे आणि या सर्व बाबीचा आराखडा घेऊन मागच्याच आठवड्यामध्ये त्यांनी सरसकट त्या ठिकाणी 2 लाख पर्यंतची त्या ठिकाणी कर्जमाफी राज्य सरकारनं आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे आणि त्याचं औचित्य आज या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना त्या ठिकाणी राबवलेली आहे. 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या कालावधीत घेतलेले आणि 30 सप्टेंबर रोजी थकीत असणाऱ्या सर्व कर्जदारांना कर्जातून मुक्तता या माध्यमातून मिळणार. माझी विनंती आहे, तहसीलदार तिन्ही या ठिकाणी आहेत, आमचे सर्व कृषी विभागाचे अधिकारी आहेत आणि तिन्ही गट विकास अधिकारी आपल्या माध्यमातून प्रत्येक ठिकाणी या योजनेचा कशा पद्धतीने लाभ आपल्याला माझ्या सर्व शेतकऱ्यांना त्या ठिकाणी देता येईल याची सुद्धा आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी कार्यवाही किंवा सूचना तुमच्या सर्व संबंधित कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी देण्यात यावा ही तुम्हाला सर्वांना या ठिकाणी विनंती करतो. आज या निमित्ताने आपण सर्व अनेक शेतकरी या ठिकाणी उपस्थित आहेत. अनेकांचे वीज बिल मागच्या अनेक वर्षापासून चुकीत आहेत. तुम्हाला कोणाला वीज बिल भरण्याची गरज राहणार नाही, पण 48,000 कोटीचं वीज बिल माफी सुद्धा याच माहिती सरकारनं त्या ठिकाणी घेतली. म्हणजे सरकार केवळ आपण अनेक लोक म्हणतात की धनदानग्यांचं सरकार आहे, परंतु आपण सर्वांनी या ठिकाणी पाहिलेलं आहे की सरकार सर्वसामान्यांचं सरकार आहे, सरकार शेतकऱ्यांचं सरकार आहे, शेतकऱ्यांना आधार देणारं सरकार आहे आणि सर्व योजनाच्या प्रभावी अंमलबजावणी करून प्रत्येक तळागाळापर्यंत कशा पद्धतीने योजना पोहोचतील, प्रभावी त्याची अंमलबजावणी कशा पद्धतीने होईल आणि त्याचा लाभ माझ्या सर्व सामान्य जनतेपर्यंत कशा पद्धतीने देता येईल याचा पूर्ण प्रयत्न राज्य सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी चालू. आता अनेक योजना माझ्या सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी, सर्वसामान्य लोकांसाठी आहेत, ज्यामध्ये आपण सर्वांनी पाहिलेलं आहे की नमो शेतकरी
महासन्मान निधीच्या ठिकाणी अनेक लोकांना त्याचा लाभ, अनेक शेतकऱ्यांना त्याचा आर्थिक लाभ त्या ठिकाणी मिळत आहे आणि महिन्याला त्याचं मानधन प्रत्येक माझ्या शेतकऱ्याच्या खात्यावर त्या ठिकाणी. आज महाडीबीटीच्या माध्यमातून कृषीच्या योजना आहेत. आताच आपण मध्ये येत असताना कृषी विभागाच्या माध्यमातून त्या डीबीटीच्या माध्यमातून माझ्या शेतकऱ्यांना जो फायदा झालेला आहे, त्यांना 2 हार्वेस्टर मिळालेले आहेत, 3 लोकांचं त्या ठिकाणी ट्रॅक्टरचं अनुदान त्यांना मिळालेलं आहे. त्या सर्व शेतकऱ्यांचा आपण सन्मान करूनच या कार्यक्रमाची सुरुवात आपण केलेली आहे. म्हणजे अशा पद्धतीचं कार्य राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी चालू आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजना आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये मी सर्व यावर्षी मानवत तालुक्याला मोठ्या प्रमाणामध्ये सहकार्य मिळालं. मानवत तालुक्यातल्या बऱ्याच शेतकऱ्यांना त्याचा लाभ त्या ठिकाणी मिळालेला आहे. पाथरी तालुक्यातील असेल, सोनपेठ तालुक्यात असेल किंवा आपल्या मतदारसंघातील परभणीचा काही भाग असेल, याला त्याचा लाभ निश्चित स्वरूपामध्ये मिळालेला नाहीये. निश्चित आम्ही 13 मेला कृषी मंत्री आदरणीय दत्तात्रय भरणे मामाच्या त्या ठिकाणी बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये आम्ही ह्या सर्व पार्श्वभूमी जी आहे त्या आम्ही त्या ठिकाणी सांगितली. माझ्यासोबत अनेक शेतकरी त्या बैठकीला उपस्थित होते आणि कशा पद्धतीनं 2025-26 चा विमा आपल्याला मिळाला नाही किंवा का मिळू शकत नाही, त्या सर्व बाबीची चर्चा त्या ठिकाणी झालेली आहे. त्यामध्ये माझ्या कृषी विभागातील तालुका स्तरावरच्या अधिकाऱ्यांवर निश्चित स्वरूपामध्ये आमचा काही रोष नाही, परंतु जिल्हा स्तरावरचे जे अधिकारी आहेत, जिल्हा स्तराच्या अधिकाऱ्याच्या माध्यमातून ज्या काही कामामध्ये कुचराई झालेली आहे किंवा कामामध्ये दिरंगाई झालेली आहे, त्यांना ज्या पद्धतीनं सूचना मिळाल्या नव्हत्या, त्या सूचनाची प्रभावी अंमलबजावणी त्यांच्याकडनं न झाल्यामुळं 25-26 चा विमा आपला या जिल्ह्यातल्या जवळपास 17 मंडळांना मिळाला नाही. त्याची खऱ्या अर्थानं ही शोकांतिका आहे, आम्हालाही त्याची खंत आहे. परंतु कृषी अधिकाऱ्यांनी त्याचा जाहीर माफीनामा त्या ठिकाणी दिलेला आहे आणि पुन्हा एकदा झालेल्या तारखा, त्या झालेल्या तारखांमध्ये उंबरठा उत्पादन असेल किंवा जे काही ड्राय रेशिओ, ग्रीन रेशिओ ज्या पद्धतीनं ज्या काही त्यांच्याकडनं चुका झालेल्या आहेत, त्याचा पुन्हा एकदा फेर अहवाल आयुक्तांकडे केलेला आहे. आयुक्तांकडे तो प्रलंबित आहे. उद्या परवा मी आयुक्तांना जाऊन भेटणार आहे, त्यानंतर डायरेक्टर, त्यानंतर सरकार आणि केंद्र सरकार, अशा पद्धतीचा तो टप्पा असणार आहे. निश्चित स्वरूपामध्ये जसा आपण 24-25 चा पीक विमा आपल्या जिल्ह्याला नव्हे, आपल्या मतदारसंघाला नव्हे, आपल्या जिल्ह्याला आपण त्या ठिकाणी 350 कोटीचा आपण मिळवून दिला. त्यामध्ये 24-25 मध्ये आपला सोनपेठ तालुक्यातले 4 मंडळ आणि दैठणा मंडळ हे प्रलंबित होते, डिस्प्यूट मध्ये कंपनीने टाकले होते. त्याचं कारण असं होतं की ज्यावेळेस एखाद्याला द्यायचा असेल तो देण्यासाठी टाळाटाळ करतो आणि 50-50 करोड रुपयाची जर रक्कम असेल तर निश्चित स्वरूपामध्ये कुठल्याही कंपनीला ती देऊ वाटणार नाही. पण जाणीवपूर्वक ती डिस्प्यूट मध्ये टाकण्याचं काम त्या संबंधित कंपनीनं केलं की आम्हाला शेतकऱ्यांनी मारहाण केली, आम्हाला शेतकऱ्यांनी पंचनामा करू दिला नाही, शेतकऱ्यांनी आम्हाला त्या ठिकाणी त्या क्षेत्रामध्ये येऊ दिलं नाही, अशा पद्धतीचे आरोप करून त्यांनी डिस्प्यूट मध्ये टाकले. परंतु 1 वर्ष आपण सातत्यानं पाठपुरावा केला, सातत्यानं बैठका घेतल्या आणि त्या कंपनीला परावृत केलं की तुम्हाला ती रक्कम आमच्या हक्काची, आमच्या सर्वसामान्य शेतकऱ्यांची तुम्हाला द्यावीच लागणार आहे. आणि 47 कोटी रुपयाची रक्कम मागच्या महिन्यामध्ये ऐन पेरणीच्या टाइम मध्ये आपल्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ती 47 कोटी रुपयाची रक्कम त्या ठिकाणी मिळालेली आहे. म्हणून आज त्याच पद्धतीने आपल्याला या अहवालाच्या माध्यमातून आपल्याला तो पाठपुरावा करायचा आहे आणि ती रक्कम आपल्या सर्व शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मिळवून द्यायची आहे. आपण कोणी कसल्याही प्रकारची काळजी करू नका, ती आमची जिम्मेदारी आहे. लोकप्रतिनिधी म्हणून आमची जिम्मेदारी आहे, ती जिम्मेदारी आम्ही त्या पद्धतीने त्या ठिकाणी पार पाडणार आहे. अशा योजनेच्या माध्यमातून कृषी विभागाच्या अनेक योजना आहेत, त्यामध्ये मागील त्याला शेततळ आहे. माझी सर्वांना विनंती आहे की त्याचा सुद्धा लाभ त्या ठिकाणी घ्यावा. आमचे देशमुख साहेब त्यांनी आता या ठिकाणी विनंती केली की आमचं गाव पोखरामध्ये आहे आणि पोखरामध्ये असताना आम्हाला अद्यापही कुठल्याही योजनेचा लाभ मिळाला नाही. माझी कोरेवाड साहेबांना विनंती आहे की तुम्ही अत्यंत चांगले कर्तव्यदक्ष तालुका कृषी अधिकारी आहेत आणि तुमच्या गावामध्ये, तुमच्या कार्यकाळामध्ये आणि तुमच्या या भागामध्ये अशा पद्धतीचा असेल तर निश्चित स्वरूपामध्ये त्यांना जी काही लागणार आहे त्या योजनेचा लाभ त्यांच्या गावामध्ये निश्चित स्वरूपामध्ये आपण मिळून द्यावा ही माझ्या वतीनं तुम्हाला या ठिकाणी विनंती करतो. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना आहे. अनेक लोकांनी फळबागाचं लागवड त्या ठिकाणी केलेलं आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये फुलशेती असेल, फळबागा असेल, शेडनेट असेल, आपण सर्व त्या ठिकाणी तालुका कृषी अधिकारी माझ्यासोबत उपस्थित होते, तहसीलदार माझ्यासोबत उपस्थित होते. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टीसारखी परिस्थिती निर्माण झाली. मोठ्या प्रमाणामध्ये वादळ त्या ठिकाणी आलं, वारं आलं आणि त्यामध्ये अनेक लोकांचे शेडनेट, मंगरूळ सारख्या ठिकाणी जे काही आमचे फुलाची शेती करणारे शेतकरी होते त्यांचं शेडनेट अक्षरशः उद्ध्वस्त झाले होतं. आणि निश्चित स्वरूपामध्ये पोखराच्या माध्यमातून ज्यांनी अशा पद्धतीचे शेडनेट केले असतील तर त्यांना इन्शुरन्स सुद्धा करण्याची तुम्ही त्या ठिकाणी
त्यांना सूचना करावी, शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मार्गदर्शन करावं आणि अत्यंत चांगल्या पद्धतीची फुलशेती आहे. जरबेरासारखे फुलाचं उत्पादन करायचं आणि केवळ पुण्यालाच नाही तर ते एक्सपोर्ट बाहेर देशामध्ये त्या ठिकाणी करायचं. म्हणजे अशा पद्धतीची शेती आपल्या भागामध्ये सुद्धा दादासाहेब, जसं तुम्ही आमच्या रणेरताईला प्रोत्साहन दिलं, रणेरताईच्या भाषणाचा संदर्भ घेऊन माझ्या सर्व महिलांना त्या ठिकाणी प्रोत्साहन दिलं, तर असे सुद्धा शेतकरी आपल्या मतदारसंघामध्ये आपल्या तालुक्यामध्ये आहेत की ज्यांच्या शेतीचा माल हा बाहेर देशामध्ये सुद्धा एक्सपोर्ट होतो. हे सुद्धा फार उल्लेखनीय काम या ठिकाणी कृषी विभागाच्या माध्यमातून त्या ठिकाणी काही प्रमाणामध्ये काही गावांमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि त्याच माध्यमातून तशाच पद्धतीचं कार्य प्रत्येक गावातल्या माझ्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी व्हावं. रणेरताईंना हा विषय मोठ्या पद्धतीनं आणि चांगल्या पद्धतीने या ठिकाणी मांडणी केली आहे. आता अशा पद्धतीच्या रणरागिणी जर चांगल्या पद्धतीनं पुढे आल्या, त्यांनी जर प्रत्येक क्षेत्रामध्ये जर त्यांनी त्या ठिकाणी काम करायचा प्रयत्न केला, जर त्यांनी गट शेतीच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं शेती करण्याचा प्रयत्न केला, नैसर्गिक शेती असेल किंवा ज्या पद्धतीने आपण आता पारंपरिक प्रमाणात आपण शेती करतो, कुठलाही संदर्भ तुम्ही घ्या आणि स्वतःच्या त्या ठिकाणी पायावर उभं राहून खऱ्या अर्थानं जर आपण आर्थिक संजीवनी तुमच्या जीवनामध्ये आणायची असेल तर तशा पद्धतीचं हार्डवर्क, तशा पद्धतीचं मार्गदर्शन तुम्ही घ्यावं. आणि माझ्या सर्व माता भगिनींनी बचत गटाच्या माध्यमातून असेल, गट शेतीच्या माध्यमातून असेल, त्यामध्ये आपण सर्वांनी पुढाकार घ्यावा आणि आपल्या या गावाला असेल, तालुक्याला असेल, आपल्या मतदारसंघाला, जिल्ह्याला त्या ठिकाणी नावारूपाला आणण्यासाठी प्रयत्न करावा. आम्ही सातत्यानं लोकप्रतिनिधी म्हणून तुमच्या सर्वांच्या पाठीशी आहे. आज कृषी विभागाचे आपले तिन्ही अधिकारी अत्यंत चांगले आहेत. पाथरीचे टीओ असतील, सोनपेठ असतील आणि आमचे मानवतचे असतील, अत्यंत चांगल्या पद्धतीचे अधिकारी या ठिकाणी आहेत. आपले तिन्ही तहसीलदार अत्यंत चांगल्या पद्धतीचं काम करणार आहेत. आपले तिन्ही बीडीओ अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम करणार आहेत आणि आपल्या उपविभागीय अधिकारी सुद्धा त्यांच्यावर चांगल्या पद्धतीचं होल्ड घेऊन आपल्या सर्व तिन्ही तालुक्यांना एक चांगल्या पद्धतीचं कार्य त्यांच्या माध्यमातून आपलं चालू आहे. सुदैवानं आपल्या मतदारसंघामध्ये अशा पद्धतीचे अधिकारी आहेत. तर तुमच्यामध्ये आणि अधिकाऱ्यांमध्ये एक कोऑर्डिनेशन असलं पाहिजे, समन्वय असला पाहिजे. आज समाधान शिबिर आहे, समाधान शिबिरामध्ये जवळपास 8-9 लोकांनी बोललेले, काही महिला बोलल्यात, काही पुरुष बोललेले. त्याच्यामध्ये बहुतांश लोकांनी त्यांचं झालेलं काम हे समाधानकारक त्या ठिकाणी वक्तव्य केलेले. म्हणजे कुठेतरी आपल्या मतदारसंघामध्ये अशा पद्धतीची परिस्थिती आहे की शासन आपल्याला, हा कार्यक्रमच शासन आपल्या तारी आहे. म्हणजे ज्या काही शासनाच्या योजना आहेत त्या तुमच्या पर्यंत प्रभावी पोहोचल्या पाहिजे आणि त्या प्रभावी पोहोचल्याच्या नंतर जर खऱ्या अर्थानं त्याचं समाधान असेल, तुम्ही जे त्या ठिकाणी झालात त्याबद्दल तुमच्या सर्वांचाच मनपूर्वक मी आभार व्यक्त करतो. आणि सर्व अधिकारी ज्यांनी ज्या ज्या व्यक्तींना, ज्या ज्या लाभार्थ्यांना, जे जे लोक वेगवेगळे कामं घेऊन येतात त्यांचा